नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं विदर्भ आयएस अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर। जसं की तुम्ही थंबनेलमध्ये बघताय, आपण काय करतोय, जीएसची सिरीज लॉन्च करतोय, ज्यामध्ये बृहन्मुंबई महानगरपालिका कार्यकारी सहाय्यक 1846 पद, ठीक आहे, या संदर्भात इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ मी ऑलरेडी तुम्हाला दिलाय। त्यानंतर एटीकेटीच्या पात्रता याविषयी बोललो आहे, ठीक आहे। आणि राहिला दुसरा मुद्दा हा की सर पात्रता कमी होतील का शिथिल होतील का, तर तो निर्णय प्रशासकीय आहे। सो त्याच्यामुळे आपण निवेदन वगैरे जे असतील, आपले काही सहकारी असतील किंवा आपले मित्रवर्ग आहेत, ते सातत्याने नियम देत आहेत, पण मला तरी सध्याची परिस्थिती बघता असं वाटत नाही की बीएमसी त्याला रिकॉल करेल, ठीक आहे। तर बघा, आता लक्ष द्या, यासाठी आपण एक स्पेशल बॅच घेऊन आलोय 1846 पदांसाठी। ती 1 सप्टेंबर पासून लॉन्च होते आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे की या बॅच मध्ये तुमच्यासाठी आपण काय करतोय की लाईव्ह प्लस रेकॉर्डेड असं ठेवतोय, ज्याच्या अंतर्गत तुम्हाला PYQ सोडून घेतल्या जातील, समजा आतापर्यंत झालेल्या TCH एक्झामचे, आणि तुम्हाला लाईव्ह प्रकारे शिकवल्या जाईल। ओके, तर चला आता एक तुमच्यासाठी एक छोटूसा टॉपिक घेऊन आलोय मी। आहे टॉपिक छोटा पण थोडासा मुलांना जड जातोय, ठीक आहे। अशा टॉपिक विषयी आपण बोलतोय, ज्याचं नाव आहे भारताची काय राजकीय आणि प्रशासकीय भारत, ठीक आहे। तर बघा, तुम्हाला काय करायचं आहे, सिंपली माझ्यासोबत, ठीक आहे, ओके, माझ्यासोबत तुम्हाला एक करायचं आहे की बुक पेन समोर ठेवा, ठीक आहे। आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे की मी जशा प्रकारे ड्रॉ करतोय तसं करा, ठीक आहे, चालेल, चलो, ठीक आहे। तर बघा, आजचा आपला टॉपिक आहे तो म्हणजे भारत, ठीक आहे। आणि कोणता भारत शिकतोय आपण, राजकीय आणि प्रशासकीय। आणि तुम्हाला ओपन चॅलेंज आहे माझं, ठीक आहे, की तुम्ही ना या लेक्चर नंतर मला हा मुद्दा कधी विसरून दाखवा, ठीक आहे। तुमच्यासोबत बेटिंग आहे बेटा, की मी शिकवल्यानंतर तुम्ही हा टॉपिक मला विसरून दाखवा, कळत आहे। चलो फिर, सो गाइज स्टार्ट करेंगे आज का सेशन, जिसका नाम है भारत राजकीय आणि प्रशासकीय। ओके, चला आता बघा की भारताच्या संदर्भात सांगायचं झालं, तुम्हाला माहिती आहे पृथ्वी आहे, ठीक आहे। या पृथ्वीवर तुम्हाला मधात हा विषुववृत्त दिसतोय। या विषुववृत्तामुळे पृथ्वीचे 2 गोलार्ध निर्माण झाले। वरचा गोलार्ध आहे उत्तर गोलार्ध, ठीक आहे। खालचा गोलार्ध जो असतो तो असतोय दक्षिण गोलार्ध। मी ज्या प्रकारे ड्रॉ करतोय त्या प्रकारे ड्रॉ करा पोरांनो। गोलार्ध म्हणजे अर्धा गोल। पृथ्वीवर विषुववृत्तामुळे बघा, लक्ष द्या, हे जे 0 डिग्रीवर असतं याला म्हणतात विषुववृत्त किंवा 0 अक्षवृत्त। त्यानंतर इथे 23.5 डिग्रीवर एक रेषा ड्रॉ केल्या जाते आणि इथे 23.5 दक्षिणला, सो 23 रेषा आणि ही पण 23.5 रेषा। सो अशा प्रकारे तुम्हाला रेषा दिसतात, ठीक आहे। सो रेखावृत्तामुळे पृथ्वीचे 2 गोलार्ध झाले, 23, 23.5 उत्तर, ज्याला कर्कवृत्त असं म्हणतात, ठीक आहे, आणि 23.5 दक्षिण, ज्याला मकर वृत्त असं म्हणतात, आणि मधातलं 0 अक्षवृत्त। आता बघा, तुमचा देश कोणत्या गोलार्धात आहे हे सर्वात मॅटर करतं, आणि भारत जो आहे ना, भारत हा तुम्हाला दिसतोय तो म्हणजे उत्तर गोलार्धात, ठीक आहे। सो बघा, भारत जर तुम्ही बघितला इथे असा, ठीक आहे, थोडा असा, इथे उत्तर गोलार्धात दिसतोय, म्हणजे भारतातून पास झालेली रेषा कोणती आहे, तर त्या रेषेचं नाव आहे कर्कवृत्त। म्हणजे तुम्ही सांगू शकताय की सर भारत हा, जर भारत तुम्हाला पृथ्वीवर स्थान विचारलंय किंवा पृथ्वीवर भारत कुठे आहे, तर तुम्ही सांगायचं सर तो कुठे आहे, उत्तर गोलार्धात आहे, ठीक आहे। नंबर 2, तुम्हाला जर विचारलंय भारतातून कोणती रेषा पार होते, तर सांगायचं 23.5 उत्तर रेषा, कारण की उत्तरेकडची आहे 23.5 आहे ती। सो भारतातून 23.5 ही उत्तर रेषा जी आहे म्हणजेच कर्कवृत्त पास होते। कुठून होतं, काय होतं हे नंतर आपण बघू, ठीक आहे, कर्कवृत्त होते। आता दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे की सर मग यामुळे काय लक्षात येतं, म्हणजे कशासाठी असतं, तर बघा, लक्ष द्या, हा जो एरिया आहे 23.5, तुम्ही बघा कोणताही चेंडू बघा, म्हणजे कोणताही बॉल वगैरे जर तुम्ही बघितलाय तर तुम्हाला हा पोर्शन कधीच कर्व दिसणार नाही। 23.5 असतो ना, हा कधीच कर्व नसतो। जसा चेंडू जर तुम्ही वरून कापला तर तुम्हाला असा कर्व एरिया दिसतोय, पण ना इथून जर चेंडू तुम्ही असा कापला 23.5 वर, तर तुम्हाला कधी कर्व दिसणार नाही, तो असा प्लेन लाईफ असतो। म्हणून एक लक्षात ठेवायचं की पृथ्वीवर सूर्यकिरणे जी आहेत ही 23.5 डिग्रीवर, बघा लक्ष द्या, पृथ्वीवर ही सूर्यकिरणे 0 ते 23.5 डिग्री पर्यंत ही कशी पडतात, लंबरूप पडतात। आणि जिथं सूर्यकिरण लंबरूप पडतात
त्याला आपण कोणता कटिबंध म्हणतो? उष्ण कटिबंध. म्हणजे तुमच्या एक लक्षात येतंय का की हा जो 0 ते 23.5 दरम्यान आहे, इथं कोणतं हवामान असतं? उष्ण कटिबंधीय. आले लक्षात? इथे पण सेम काय असेल? उष्ण कटिबंधीय. का बरं उष्ण कटिबंधीय असतं पोरांनो? कारण की सूर्यकिरण इथं कसे होतात? 90च्या डिग्रीमध्ये पडतात. सो त्याच्यामुळे इथं उष्णता जास्त आहे, याला उष्ण कटिबंध म्हणतात. ओके. त्यानंतर एक रेषा आहे 66.5 रेषा, याला आर्टिक वृत्त आणि याला अंटार्क्टिक वृत्त म्हणतात. ही 66.5 रेषा आहे, ठीक आहे. या रेषेला, ठीक आहे, आर्टिक वृत्त आणि 66.5 रेषा ही म्हणजे अंटार्क्टिक वृत्त अशा आहेत. एक लक्षात ठेवायचं की ध्रुव इथं 6 महिने दिवस 6 महिने रात्र असते, त्यामुळे ना इथं बर्फ जास्त पडतंय, हिम. सो याला कोणता कटिबंध म्हणायचा? शीत कटिबंध. कळालंय? बघा 0 ते 23.5 पर्यंत उष्ण कटिबंध असतो, 23.5 ते 66.5 पर्यंत समशीतोष्ण कटिबंध असतो. समशीतोष्ण या शब्दाचा अर्थ काय होतोय? सम प्रमाणात शीत आणि उष्ण, समशीतोष्ण. परत एकदा सांगतोय, 0 ते 23.5 याला म्हणतात उष्ण कटिबंधीय, 23.5 ते 66.5 समशीतोष्ण आणि 66.5 ते 90 डिग्री, कारण की ध्रुव हे किती डिग्रीवर असतं? 90 डिग्रीवर. ठीक आहे. सो 90 वाल्यांनी लक्षात ठेवायचं हे. आले लक्षात? सो उष्ण कटिबंध, समशीतोष्ण आणि शीत. आता मला सांगा, तुम्हाला मी जो मॅप ड्रॉ केलाय, भारत कोणकोणत्या कटिबंधात दिसतो पोरांनो? सर अर्धा भारत, एमपीच्या खालचा भारत हा उष्ण कटिबंधात दिसतो आणि एमपीच्या वरचा भाग हा समशीतोष्ण मध्ये दिसतो. का बरं हो सर? तर बाबा मी तुला काय सांगितलं आधी, असं सांगितलंय तुम्हाला की 23.5 पर्यंत ह्या ज्या रेषा आहेत ह्या लंबरूप पडतात, म्हणजे सूर्यकिरण 90च्या डिग्रीमुळे पडतात, म्हणून उष्णता जास्त आहे. मात्र इथे जशी सूर्यकिरण पडतील ना, तर इथं ना याचा कोन कमी होत जातो. इथं 90चा आहे, इथं 48चा असेल, अशा प्रकारे. सो त्याच्यामुळे उष्णतेचं प्रमाण हे कमी असतंय. पण आयडियली भारतात तुम्हाला उष्ण आणि समशीतोष्ण कटिबंध दिसत नाही. तसं जर तुम्ही बघितलंय तर भारत तुम्हाला पृथ्वीवर उत्तर गोलार्धात दिसतोय, 23.5 रेषा भारतातून पार होताना दिसते. आणि जर तुम्हाला विचारलंय भारत कोणत्या कटिबंधात आहे, तुम्ही काय सांगायचं? सर भारतात उष्ण कटिबंधीय हवामान आहे. कोणतं हवामान सांगायचं? उष्ण कटिबंधीय हवामान. विचारलं का रे बाबा? कारण की सर तुम्ही आताच तर सांगितलं ना, 23.5 अर्ध्या भारतातून जाते, म्हणजे इथे उष्ण असेल, इथं समशीतोष्ण असेल. पण आता का म्हणताय तुम्ही की भारतात फक्त उष्ण कटिबंधीय आहे? तर बेटा समझ ले, बात कुछ ऐसी है कि यहाँ पे ठीक है, यहाँ पे समझ ले की भारतातून जरी 23.5 रेषा इथून गेली असेल, समजा इथून, म्हणजे इथं काय येतंय? उष्ण कटिबंध. इथं समशीतोष्ण काय येत नाही त्याचं कारण समजून घ्या. कारण की भारतात इथं हिमालयीन प्रदेश आहे, हिमाद्री, मध्य हिमालय आणि शिवालिक अशा रांगा आहेत, त्यामुळे इथून शीतवारे येत नाहीत. मग शीतवारे भारतात आलेच नाही तर समशीतोष्ण कसा बनेल बरं? समजलं का तुम्हाला? हा समशीतोष्ण काय आहे? कारण की इथून उष्ण वारे जातात, इथून शीतवारे जातात. म्हणजे तुम्ही जी 90 आणली ती 90 गरम आणली, ठीक आहे, आणि त्यात घरी काय करताय? थंड पाणी ओतताय, म्हणजे आता ते काय झालं? समशीतोष्ण. ते असं असतंय. म्हणजे उष्ण वारे इथे वाहतात, शीत इथे येतात, ठीक आहे, त्यामुळे हा समशीतोष्ण आहे. पण काय सांगितलं की भारतामध्ये हिमालय हा काय करतोय? भारताला एकाच प्रकारचं हवामान बनवतोय. का? शीतवाऱ्यांना इथे यूज देत नाही, म्हणून भारतात, संपूर्ण भारतात तुम्हाला काय दिसतंय? ते म्हणजे उष्ण कटिबंधीय हवामान दिसतंय. इथपर्यंत क्लिअर झालं? म्हणजे तुमच्या एक लक्षात येतंय की भारत हा हवामान दृष्ट्या उष्ण कटिबंधात आहे. झालंय? इतकं कळालं? लिहून घ्या, मी बाजूला होतोय. ठीक आहे, चलो सेकंड वन. म्हणजे भारत उत्तर गोलार्धात आहे आणि उष्ण कटिबंधीय हवामान आहे. आता दुसरा मुद्दा शिकतोय की सर मग भारत जर बघितलं रेखावृत्तीय दृष्ट्या तर कसं दिसेल? बघा, रेखावृत्त म्हणजे काय असतात? पृथ्वीवर ज्या उभ्या काल्पनिक रेषा असतात त्याला रेखावृत्त म्हणतात. आणि या उभ्या काल्पनिक रेषेमुळे काय झालंय? इथे हा एक गोलार्ध निर्माण झाला, याला म्हणायचं पूर्व गोलार्ध, आणि हा एक गोलार्ध निर्माण झाला, याला म्हणतात पश्चिम गोलार्ध. कळालं? म्हणजे जर आडव्या रेषा मारल्या तर उत्तर दक्षिण गोलार्ध, आणि इथे पूर्व गोलार्ध आणि पश्चिम गोलार्ध. मला सांगा, तुम्ही अमेरिकेच्या कल्चरला कोणतं कल्चर म्हणता पोरांनो? चला बोला, अमेरिकेच्या कल्चरला कोणतं कल्चर म्हणता? बोला बोला पटापट. ठीक आहे सर, तुम्ही म्हणता वेस्टर्न कल्चर. वेस्टर्न का म्हणतात? कारण की आपण ईस्टर्नला आहे म्हणून लक्षात ठेवायचं, भारत जो आहे या ठिकाणी, भारत हा तुम्हाला या ठिकाणी पूर्व गोलार्धात दिसतोय.
आलं. म्हणजे जर तुम्हाला विचारलंय की भारत हा रेखावृत्तीय दृष्ट्या, कारण की उभ्या रेषांना काय म्हणतो आपण, रेखावृत्त म्हणतो, रेखावृत्तीय दृष्ट्या भारत हा तुम्हाला दिसतोय पूर्व गोलार्धात. आणि आता मला फायनलाइज सांगा की भारत कोणत्या गोलार्धात आहे. तर तुम्ही सांगाल सर भारताचे जर भौगोलिक स्थान बघितले व्यवस्थित, माझ्या बरोबर बोला, भारताबरोबर जर भारताचे जर तुम्हाला भौगोलिक स्थान विचारले तर तुम्हाला सांगता आलं पाहिजे की सर भारत हा पृथ्वीवर म्हणजे पूर्ण ग्लोबवर हा तुम्हाला अक्षवृत्तीय दृष्ट्या, ठीक आहे, कुठे दिसतोय, उत्तर गोलार्धात, आणि रेखावृत्तीय दृष्ट्या तो पूर्व गोलार्धात दिसतोय. म्हणजेच भारताचं स्थान हे उत्तर पूर्व गोलार्धात आहे. चल, हे झालं पृथ्वीवर. आता दुसरा मुद्दा बोलू सर एशियात कुठे आहे. तर बघा लक्ष द्या, तुम्हाला ना एशिया दाखवतो मी, म्हणजे तुम्हाला एक आयडिया लक्षात येईल. बघा, ओके, हा आहे आशिया, हा पूर्ण हा जो आहे इथे, हे बघा हा आशिया आहे. मला सांगा आशियाच्या कोणत्या भागाला दिसतोय भारत. सर आशियाच्या दक्षिण भागाला दिसतोय. म्हणजे भारत कुठं आहे, दक्षिण, आणि हा आशियातला मधातला भाग आहे. सो दक्षिण मध्य आशियामध्ये भारत येतोय. कळालं का. जर तुम्हाला विचारलं भारत कुठे आहे तर काय सांगायचं बाळांनो, सांगायचं की सर भारत आशियामध्ये हा दक्षिण मध्ये आहे. कळाले, समजलं. सो असं हे महाराष्ट्राचं, भारताचं हे स्थान तुम्हाला दिसतंय. आता दुसरा महत्त्वाचा मुद्दा येतो की सर भारताचा अक्षांश आणि रेखांश विस्तार किती आहे. ठीक आहे, तर बघा लक्ष द्या, अक्षांश रेखांश विस्तार जर तुम्ही बघितलाय तर मला पहिले आधी भारत ड्रॉ करू द्या. बघा, ओके, हां असा. आता एक लक्षात घ्यायचं, भारताची 4 गावं व्यवस्थित लक्ष द्या. तुम्हाला विचारलं जाईल की सर भारताचे जर 4 गावं विचारले तर ते कोणते असतील. तर बघा लक्ष द्या, याला म्हणतात मुख्य भूमी. जो देश आहे नकाशा याला मुख्य भूमी म्हणतात. जर मुख्य भूमीवर तुम्ही बघितलंय तर तुम्हाला सर्वात शेवटचं गाव दिसतंय कन्याकुमारी. काय नाव आहे, कन्याकुमारी, हे मुख्य भूमीचं. आणि जर तुम्हाला अंदमान निकोबार मध्ये विचारलं तर सांगता आलं पाहिजे कोणतं गाव आहे, इंदिरा पॉइंट. काय नाव आहे, इंदिरा पॉइंट. कळालंय. चला, हे झालं दक्षिणेकडचं. उत्तरेकडचं सर्वात पहिलं गाव कोणतं आहे तर या गावाचं नाव आहे किबिथू. सॉरी, या गावाचं नाव आहे ते म्हणजे दप्तार. काय नाव आहे, दप्तार. आणि दप्तार कुठे आहे सर, लडाखमध्ये आहे. कुठे, लडाखमध्ये. पण दुर्दैवानं हा भाग आता सध्या त्या भिकाऱ्यांच्या जवळ आहे, पाकिस्तानकडे. सो त्याच्यामुळे दप्तार हे गाव सध्या भारतात नाही, पण आपलंच गाव आहे त्याच्यामुळे आपण मानू. ठीक आहे. त्यानंतर सर्वात पूर्वेकडचं गाव जर तुम्हाला विचारलंय हे गुजरात मधलं तर तुम्ही सांगायचं कोणतं, गौर मोठा. याला गौर मोठा किंवा घुमर मोठा म्हणतात. स्टेट बोर्ड मध्ये घुमर मोठा वापरलाय. आणि कुठे, गुजरातमध्ये. कळालं. व्यवस्थित शांततेने समजून घ्या बरं, इथेच प्रश्न येतील तुम्हाला. आणि सर्वात पूर्वेकडचं गाव जर विचारलं हे पूर्वेकडचं तर तुम्हाला सांगता येईल किबिथू. किबिथू. आणि कुठे आहे, किबिथू आहे सर अरुणाचल प्रदेशमध्ये. कुठे, अरुणाचल. बघा लक्ष द्या, कन्याकुमारी जे की तमिळनाडूमध्ये आहे. कुठे आहे, कुठे आहे, तमिळनाडू. त्यानंतर दुसरं सर्वात उत्तरेकडचं गाव दप्तार लडाखमध्ये आहे. ठीक आहे, यालाच इंदिरा कोल सुद्धा म्हणतात. त्यानंतर गौर मोठा जे सर्वात पश्चिमेकडे आहे आणि अरुणाचल मधलं किबिथू जे सर्वात पूर्वेकडे आहे. ओके. आणि इंदिरा पॉइंट हे भारतातलं सर्वात दक्षिणेकडचं ठिकाण आहे. ठीक आहे, मुख्य भूमीचं कन्याकुमारीचं आहे. आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा हा आहे की सर मग भारत जो आहे, ठीक आहे, भारत, तर या भारताच्या संदर्भात हे 4 झालंय. या भारताचं क्षेत्रफळ किती आहे तर बघा लक्ष द्या, भारताचं जे क्षेत्रफळ आहे पोरांनो हे एकदम सोपी आहे. बघा कसं, 32, 87, 263. चला बोला माझ्या मागं, काय, 32, 87, 263. 32, 87, 263. 32, 87, 263 इतकं काय आहे, क्षेत्रफळ आहे, स्क्वेअर किलोमीटर. आणि जर जगात म्हटलं तर जगात भारताचा क्षेत्रफळानुसार 7वा क्रमांक लागतो. कितवा, 7वा. आलं का लक्षात. बघा 7वा क्रमांक आहे. मात्र जर बाय पॉप्युलेशन म्हटलं म्हणजे लोकसंख्या तर बेटा त्यात आपण मागे नाहीच.
लोकसंख्ये भारत किती आहे? फर्स्ट आहे, सेकंड नाही. सेकंड आधी होता, 2024 मध्ये फर्स्ट झालाय. आणि भारतात सध्या ऑफिशियली 146 कोटीच्या जवळपास जनता आहे. बघा मी काय काय सांगतोय. भारताचं क्षेत्रफळ 32,87,263,64 किलोमीटर आहे. त्यानंतर जगात 7व्या नंबरचं आपलं क्षेत्रफळ आहे आणि लोकसंख्या जी आहे ते आपल्याकडे एक फर्स्ट क्रमांकाची आहे, सध्या 146 कोटीच्या जवळपास. ओके झालंय. 4 कोपरे बघितले, 4 आपण काय बघितले त्या ठिकाणी एकूणात जे आहे ते बघितलंय. आता बघा मला सांगा, भारत तुम्हाला असा ब्रॉड दिसतोय की असा ब्रॉड दिसतोय? मला सांगा, भारत जो आहे हा कसा ब्रॉड दिसतोय तुम्हाला? ठीक आहे सर, भारत जो आहे ना मला हा असा ब्रॉड दिसतोय. कसा? उभा, उत्तर ते दक्षिण. ठीक आहे, उत्तर ते दक्षिण असा भारत तुम्हाला ब्रॉड दिसतोय. ठीक आहे. आणि या ठिकाणी जो कमी ब्रॉड दिसतोय तो म्हणजे घुमर मोठा ते किबिथू. ओके, आले लक्षात? समजलं का? आता प्रश्न हा विचारेल की सर याची उंची किती? तर बघा लक्षात द्या, ही जी लांबी आहे ही आहे 3214. किती आहे? 3214. पाठ करायला कठीण आहे का? 3 2 1 4. 3 2 1 लक्षात ठेवलं तरी चालतंय. 3 2 1. ठीक आहे. आणि हे बघा, ही आहे 3214 आणि ही आहे ती म्हणजे 2933. किती? 2933 किलोमीटर. म्हणजेच तुमच्या एक लक्षात येईल की भारताची ही उत्तर ते दक्षिण ही जी लांबी आहे, ही लांबी किती येतं पोरांनो? ही येतंय ती म्हणजे 3214. ठीक आहे. आणि भारताची पूर्व ते पश्चिम किंवा पश्चिम ते पूर्व, ठीक आहे, अशा प्रकारची जी लांबी दिसते ती किती आहे? तर ती लांबी आहे ती म्हणजे 29 ते 38 किलोमीटर. म्हणजेच तुम्हाला काय कन्क्लुजन येईल? तुम्हाला कन्क्लुजन हे येईल की सर भारताची ही उत्तर दक्षिण लांबी ही कशी आहे? जास्त आहे आणि ही पूर्व पश्चिम कमी आहे. विस्तार कळालं का? लक्षात आलं बरोबर? ठीक आहे. आता बघा, मग तुम्हाला विचारेल अक्षरवृत्तीय विस्तार किती आहे भारताचा? तर अक्षरवृत्तीय विस्ताराच्या संदर्भात सांगायचं झालं तर एक लक्षात ठेवायचं, भारत हा, ठीक आहे, व्यवस्थित लक्ष द्या. मी तुम्हाला अक्षरवृत्तीय विस्तार सांगतो, हे व्यवस्थित लिहून घ्या. ठीक आहे. इथं भारत हा 8व्या रेषेपासून चालू होतो, मुख्यभूमी. 8 डिग्री 4 मिनिटं ते इथे 37.6. किती? 37 डिग्री 6 मिनिटं. आणि कोणत्या गोलार्धात आहे बेटा? भारत उत्तर आहे की दक्षिण आहे? सर उत्तर गोलार्ध. म्हणजे भारताचा जर तुम्हाला अक्षांश विस्तार विचारला, अक्षांश समजतो ना, अक्षांश विस्तार जर विचारला तर सांगायचा सर तो आहे 8 डिग्री 4 मिनिटे ते, ठीक आहे, ते म्हणजे 37 डिग्री 6 मिनिटे. ओके. आणि कोणत्या गोलार्धात? तर उत्तर गोलार्ध. कळालं? आलं का लक्षात? समजलं? आता दुसरं तुम्हाला विचारेल ते म्हणजे काय? ते म्हणजे विचारेल याच्या रेखावृत्तीय विस्ताराबद्दल. रेखावृत्त म्हणजे आडव्या अशा, ठीक आहे, अशा उभ्या रेषांचा. ठीक आहे. तर तो किती येतोय माहिती आहे का? तो येतोय तो म्हणजे इथे 68.7. ठीक आहे. किती? 68.7 म्हणजे 6 8 7. ठीक आहे. ते इथे तुम्हाला दिसतंय तो म्हणजे 97. ठीक आहे. 97.4 पर्यंत. आणि कोणत्या गोलार्धात आहे? तर पूर्व गोलार्धात. म्हणून तुम्हाला भारताचा जो रेखांश विस्तार सांगता येईल तो सांगता येईल सर 68 डिग्री 7 ते 97.4 असं. थोडंसं मागं पुढे होऊ शकतं, हे काही एवढं मॅटर करणार नाही. म्हणजे बघा इथं काय काय फॅक्ट्स क्लिअर केले आपण की भारताचं क्षेत्रफळ बघितलंय, भारत जगात कितवा क्रमांक आहे क्षेत्रफळानुसार, लोकसंख्येनुसार कोणता क्रमांक आहे, भारताचे 4 टोक बघितले, भारताचा आडवा उभा विस्तार बघितलाय, भारताचा अक्षरवृत्तीय आणि रेखावृत्तीय विस्तार तुम्ही अभ्यासलाय. लिहून घ्या, मी बाजूला होतोय. क्लिअर? चला आता सर्वात महत्त्वाचं ठिकाण आहे, महत्त्वाचा मुद्दा हा ठरतोय, ठीक आहे, की या ठिकाणी, ओके, हा, या ठिकाणी तुम्हाला प्रश्न हा विचारला जाईल की सर भारतातून कर्कवृत्त कुठून पार होतंय? 2 मुद्दे आहेत आपल्याकडे. ठीक आहे, की भारतातून हे कर्कवृत्त कुठून पार होतंय? ठीक आहे. आणि दुसरं म्हणजे भारतातली जी रेषा आहे ही कोणत्या रेषावरून ठरवली? तर बघा लक्ष द्या, मी तुम्हाला आधी सांगितलं की भारतातून 23.5 रेषा गेली आहे. ठीक आहे, अशी काय झालाय 23.5 रेषा गेली आहे. कळालं? आता ती 23.5 रेषा कोणकोणत्या राज्यातून जाते? ठीक आहे, मी थोडासा मॅप मोठा काढतोय. ठीक आहे, जरा तुम्हाला थोडासा कन्व्हिनियंट.
क्लिअर? चला हां बघा, आणि ड्रॉ करतो इथं 23.5 रेषा. क्लिअर? चलो फिर 23.5 रेषा जी आहे भारतातून गेलेली ही, हा या रेषेबद्दल बघा, सर्वात पहिलं राज्य तुम्हाला माहिती आहे गुजरात आहे. कोणतं आहे? हे गुजरात. तर पहिलं राज्य आहे गुजरात. तुम्हाला माहिती आहे गुजरातच्या बाजून थोड्या प्रमाणात इथं आहे राजस्थान. सो राजस्थान मधून जाते. पण एक लक्षात ठेवायचं, सर्वात कमी जर कुठून जात असेल तर राजस्थान, तिथं लिहून घ्यायचं सर्वात कमी राजस्थान मधून. त्यानंतर सर्वात जास्त जर कुठून जात असेल तर ते जातंय मध्य प्रदेश. लक्षात ठेवायचं, सर्वाधिक जातंय ते म्हणजे मध्य प्रदेश, जास्त सर्वात कमी. ठीक आहे, गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश. मध्य प्रदेश मधून बाहेर पडलेला एरिया तो म्हणजे छत्तीसगड. कोणता? छत्तीसगड. छत्तीसगडच्या बाजूने आहे ते म्हणजे झारखंड. कोणतं? झारखंड. त्यानंतर त्याच्या बाजूने असणारं ते म्हणजे काय? ते म्हणजे इथं असणारं वेस्ट बेंगॉल, म्हणजे ममता दीदीचं राज्य बंगाल. त्यानंतर इथे असणारं मिझोराम, त्रिपुरा आधी, सुरुवातीला त्रिपुरा. ठीक आहे, आणि त्यानंतर असणारं मिझोराम. त्यानंतर असणारं काय? मिझोराम. आलं लक्षात? म्हणजे भारतातून कर्कवृत्त हे एकूण किती राज्यांमधून जात आहे? चला काउंट करू. बोला माझ्या मागं. एक गुजरात, सर्वात कमी राजस्थान, सर्वात जास्त मध्य प्रदेश, त्यानंतर छत्तीसगड, त्यानंतर झारखंड, त्यानंतर बंगाल, त्यानंतर त्रिपुरा, त्यानंतर मिझोराम. सो अशा 8 राज्यातून काय गेलंय? कर्कवृत्त पास झालाय. सो तुम्हाला प्रश्न विचारला जाईल की कर्कवृत्त कोणत्या राज्यातून जाते? तर सांगायचं 8 राज्य. सर्वात जास्त कुठं, सर्वात कमी कुठं. आणखी एक जास्तीचा प्रश्न काय विचारला शकेल तुम्हाला? प्रश्न हा विचारला जाईल की बाबा कोणत्या शहरांमधून गेलोय? तर बघा, झारखंडची राजधानी रांची, झारखंडची राजधानी रांची इथून गेलंय, या एक्झॅक्ट शहरातून जातंय. त्यानंतर मध्य प्रदेशमध्ये जे शहर आहे ते म्हणजे भोपाळ, राजधानी, इथून हे पार होते. आणि गांधीनगरच्या मधून पार होत नाही, पण गांधीनगरच्या जवळ होते. कळालं का? सो या शहरांमधून, या राजधानीच्या शहरांमधून हे काय होतंय? एक्झॅक्ट कर्कवृत्त पार होतंय. ओके, आणि अशा प्रकारे तुम्हाला प्रश्न विचारला जाईल. चला कळालं? चला पुढचा प्रश्न लिहिलं असेल तर पुढच्या मुद्द्याकडे जाऊया की सर मग भारतातून रेखावृत्त कुठून पास होतंय? तर रेखावृत्ताच्या मागे स्टोरी काय असते व्यवस्थित समजून घ्या. ठीक आहे, एक लक्षात घ्यायचं, रेखावृत्त जे असतं ना, हे रेखावृत्त हे तुमचं टाइम ठरवण्याच्या संदर्भात महत्त्वाचं असतं. कोणत्या संदर्भात असतं? ते म्हणजे देशातील वेळ ठरवणे. आता तुम्ही बघा, भारताचा जर तुम्ही विस्तार बघितला तर हा तुम्हाला इथं दिसतोय 67. ठीक आहे, कुठं किती दिसतोय? तो म्हणजे 68 ते 97 दरम्यान. ही 68वी रेषा आहे आणि ही 97वी रेषा आहे. मला सांगा की या रेषेवरून ना टाइम ठरवत असतात आणि प्रत्येक रेषेत 4 मिनिटाचा फरक असतो. म्हणजे काय होतं मी तर काही 68वी रेषा आहे, ही 69वी असेल तर या दोघींमध्ये 4 मिनिटाचं अंतर असेल. मग तुम्ही जर असे एका रेषेवरून दुसऱ्या रेषेवर जात असाल तर प्रत्येक वेळेस थोडी ना तुम्ही 4-4 मिनिटं मॅनेज करू शकता. म्हणून आपण काय केलं माहिती का, या दोन्ही याचा बरोबर मिड काढला, मिड पॉईंट असा. ठीक आहे, आणि हा जो मिड पॉईंट आहे हा देशाच्या अगदी मध्यातून जातोय, अगदीच मध्यातून. कळलं? कारण की काय होतंय, आपल्या देशामध्ये हे जे 2 गाव आहेत, हे किबिथू आणि हे घुमरमोठा, हे असे गाव आहेत. आता बघा 68 - 97 जर केलं तर भारतात 29 रेषा दिसत आहेत. मग आता 29 रेषा भारतातून रेखावृत्त पार झाले आहेत. प्रत्येक रेषेला किती मिनिटं लागतात? 4 मिनिटं. मला सांगा गुणेला 4 जर केलं तर काय दिसेल तुम्हाला? तुम्हाला असं दिसेल की सर 9 चूक 36, ठीक आहे, 6 3, ठीक आहे, 4 2 8 आणि 3 11 म्हणजे 116 मिनिटं आणि काही पॉईंट असतात. सो भारताच्या 2 गावांमध्ये 118 मिनिटाचा फरक आहे. किती मिनिटाचा? 118 मिनिट. म्हणून तुम्ही बघा की जर अरुणाचल प्रदेश मधले किबिथू गाव असेल, इथं जर सूर्योदय हा 7 वाजता झाला दिवसा, तर इथं घुमरमोठाला सूर्य चमकायला म्हणजे सूर्योदय व्हायला हे किती मिनिटं लागतील माहितीये का? इथून 2 तास. 118 मिनिटं म्हणजे 2 तास. किती वाजता उगवेल माहितीये का? 9 वाजता. म्हणून तर आपल्याकडे बघा, आपल्याकडे दिवस किती वाजता उगवतो? 6 वाजता. इथं किती वाजता उगवतो? 4 वाजता. कळालं? मग आपल्याला काय पाहिजे होतं? प्रत्येक रेषेत जर 4 मिनिटाचं अंतर असेल तर आपल्याला पाहिजे होती एक प्रमाण वेळ, की जी वेळ काय करेल त्या ठिकाणी भारताला एकत्र बांधेल. ठीक आहे, 1 मिनिट फक्त.
मग आपण काय केलं, मधातून एक रेष काढली की 118 मिनिटाचे 2 भाग केले की बाबा 59 मिनिटं इकडे वेळ असेल आणि 59 मिनिटं इकडे वेळ असेल, असे 2 बरोबर ठिकाण काढलं. म्हणजेच याला म्हणतात भारताची मध्यान्ह वेळ. याला काय म्हणतात, भारताची मध्यांतर रेषा. मध्यांतर रेषेलाच आपण काय म्हणतोय, इंडियन स्टँडर्ड टाइम. ठीक आहे, म्हणजे काय होतंय की इथं 12 वाजले तर संपूर्ण भारतात 12 वाजले असं समजायचं. ठीक आहे, आणि हे गाव कुठून गेलं आहे, तर या गावाचं नाव आहे, बघा लक्ष द्या, हे गाव आहे शंकरगड किल्ला. काय आहे, शंकरगड फोर्ट किल्ला. गाव आहे नैनी. ठीक आहे, नैनी कुठे आहे, मिर्झापूर जिल्ह्यात किंवा मिर्झापूर जवळ. ओके, आणि आहे कुठं, यूपी. सो भारताची जी मध्यांतर रेषा आहे ही कुठून गेली आहे, ही शंकरगड किल्ला नैनी मिर्झापूर मधून गेली आहे. आणि कितीवर ठरवली असेल, तर बघा 68 आणि 97चा जर मधातला भाग काढला तर 82.5 दिसते. किती, 82.5. सो 82.5 रेषेहून ती ठरवण्यात आली आहे. कळालं. आता प्रश्न हा विचारला जाईल की सर ही कोणकोणत्या राज्यातून गेली आहे, तर बघा लक्ष द्या, ही गेली आहे सर्वात पहिले यूपी. काही डाऊट कोणाला. नंबर 2 MP. ठीक आहे, नंबर 3 छत्तीसगड. ठीक आहे, बघा, नंबर 1 यूपी, नंबर 2 MP, नंबर 3 छत्तीसगड, नंबर 4 ओडिशा. ठीक आहे, ओडिशा, आणि नंबर 5 तो म्हणजे आंध्र प्रदेश. सो भारतात 5 राज्यातून काय काय होते, 82.5 रेषा पार होते. कोणकोणतं, यूपी, MP, छत्तीसगड, ओडिशा आणि आंध्र प्रदेश. म्हणजे तुमच्या आणखी एक पॉइंट लक्षात येईल की सर भारतामध्ये जर तुम्ही बघितलंय, ठीक आहे, असं, ठीक आहे, तर भारतामध्ये, एक मिनिट फक्त, ओके, हां, 23.5 रेषा जी आहे ही गेली 8 राज्यातून, आणि त्याच्यानंतर जी 82.5 रेषा आहे ही गेली आहे 5 राज्यातून. आता प्रश्न हा विचारेल की सर मग ही 22.5 आणि ही 23.5 आणि 82.5 रेषा कुठं एकमेकींना छेदतात, तर लक्षात ठेवायचं, छत्तीसगडमध्ये एक नॅशनल पार्क आहे, गुरु घासीदास. काय नाव आहे, गुरु घासीदास नॅशनल पार्क. ठीक आहे, आणि यामध्ये, ठीक आहे, छत्तीसगडमध्ये या ठिकाणी 23.5 रेषा आणि 82.5 रेषा एकमेकांना ठरवते, छेदतात. तुम्ही एकच लक्षात ठेवायचं की भारतात वेळ, प्रमाण वेळ हे 82.5 रेषा ठेवली आहे, जे ग्रीनिच पेक्षा 5.5 तासानं पुढे आहे. लक्षात ठेवायचं, भारतीय वेळ ही लंडनच्या वेळेपेक्षा किती तासाने पुढे आहे, 5.5 तासाने पुढे आहे. बस एवढं एक लक्षात ठेवायचं, ग्रीनिच पेक्षा. कळालं, लिहून घ्या. ठीक आहे, चलो पुढे जाऊया आपण. पुढचा मुद्दा हा आहे, पुढचा मुद्दा हा आहे की सर मग भारताला एकूण किती देशांच्या सीमा लागल्यात. ठीक आहे, तर आता एक व्यवस्थित लक्ष द्या. ठीक आहे, भारताच्या सीमेबद्दल बोलतोय आपण. एक लक्षात ठेवायचं, भारताला ज्या एकूण भूसीमा लागतायत, मी कोणत्या सीमेबद्दल बोलतोय, भूसीमा. भूसीमा म्हणजे कोणत्या देशाच्या जमिनीच्या सीमा लागतात. तर लक्षात घ्यायचं, याचा कोड करायचा 55 MBA. काय करायचा, 55 MBA. काय कोड करायचा, 55 MBA. कळालं. आणि सीमा किती लागतात, तर लक्षात ठेवायचं, आपल्याला इतर देशांच्या ह्या 15,200 किलोमीटरच्या सीमा लागतात. किती, 15,200 किलोमीटर. चला आता लक्षात घेऊ कोणकोणते आहेत, तर बघा लक्ष द्या, मी तुम्हाला सांगतोय, या साईडनं हे असं इथं एक भिकारी राष्ट्र आपल्याला लागतंय, त्याचं नाव सांगायची गरज आहे का, पाकिस्तान. कळालं. पहिला देश कोणता लागलाय, पाकिस्तान, भिकारडे. ठीक आहे, दुसरं ते म्हणजे अफगाणिस्तान इथं. पण आता सध्याचा अफगाणिस्तान भारताला लागत नाही, कारण की हा भाग तो भिकाऱ्यांकडे आहे, ज्याला POK म्हणतोय. सो इथं जो देश आहे याचं नाव आहे अफगाणिस्तान. मी फक्त AFG असं लिहितोय. ठीक आहे, कळालं का. बघा, पाकिस्तान, 2 नंबर अफगाणिस्तान, तिसरं ते म्हणजे भिकाऱ्यांचा भाऊ. असा भिकाऱ्यांचा भाऊ लागतोय. तो भिकाऱ्यांचा भाऊ कुठे कुठे लागतोय माहितीये का, तो या ठिकाणी, ज्याचं नाव आहे चायना. कळालं. बघा, पाकिस्तान, अफगाणिस्तान, त्यानंतर चायना, या साईडनं जो देश लागतोय असा, ठीक आहे, ज्याचं नाव आहे म्यानमार. काय नाव आहे, म्यानमार.
ठीक आहे, आणि आता ज्यामध्ये सर्वात जास्त क्रायसिस चालू आहेत, ठीक आहे, तो देश म्हणजे कोण? तो म्हणजे बांगलादेश. काय? बांगलादेश. बघा मी काय काय सांगतोय. भारताला कोणकोणते देश लागतात? नंबर 1 बघितलंय तुम्ही पाकिस्तान, नंबर 2 बघितलंय अफगाणिस्तान, नंबर 3 बघितलंय चायना, नंबर 4 बघितलंय म्यानमार, नंबर 5 बघितलंय बांगलादेश. मग सर एवढेच लागतात का? तर नाही. बघा लक्ष द्या, इथं जो लागतोय हा आपला शेजारी नेपाळ, ठीक आहे, हा 6वा देश आहे. आणि त्यानंतर इथं जे छोटंसं राष्ट्र आहे हे आहे भूतान. ठीक आहे, क्रम लावता येईल का क्लॉकवाईज? चला घड्याळाच्या काटेप्रमाणे क्रम लावा. पाकिस्तान, अफगाणिस्तान, चायना, नेपाळ, भूतान, म्यानमार आणि बांगलादेश, म्हणजे 7 देशांच्या सीमा लागतात. चला, आणि ह्या क्रमानुसार आहे. सर्वाधिक सीमा ही लागते बांगलादेश. कोणाची? सर्वाधिक सीमा लागते बांगलादेशची. किती? 40-96 किलोमीटर. नंबर 2 लागते चायनाची. नंबर 3 ते लागते पाकिस्तान. 3 नंबरची सीमा पाकिस्तानची आहे. 4 नंबरची नेपाळची आहे. 5 नंबर आहे म्यानमारची आहे. 6 नंबर आहे ती म्हणजे भूतानची. ओके, आणि 6 नंबर आहे म्हणजे अफगाणिस्तानची. सो आपल्याला सर्वाधिक सीमा ही लागते बांगलादेश आणि सर्वात कमी लागते ती म्हणजे अफगाणिस्तान. सो अशा प्रकारे भारताला एकूण किती देशांच्या सीमा लागतात भूसीमा? त्या म्हणजे 15,200. आता दुसरं तुम्हाला विचारलं जाईल की भारताला किती देशांच्या सागरी सीमा लागतात? तर लक्षात ठेवायचं, भारताला ज्या सागरी सीमा म्हणजे समुद्र किनारा लागला एकूण, तर तो आहे 7,517 किलोमीटर. किती किलोमीटर? 7,517 किलोमीटरचा आपल्याला सागरी किनारा लागलाय. मी सागरी किनाऱ्याबद्दल बोलतोय. म्हणजे भारताचे एकूण जे स्टेट आहेत त्याला सागरी किनारा लागतोय तो म्हणजे किती? 7,517. चला कोणकोणत्या राज्याला लागतोय बघू. बघा सर्वात पहिले गुजरातला लागतोय समुद्र किनारा. गुजरातच्या खाली जर बघितलं तर महाराष्ट्राला समुद्र किनारा लागतोय. त्यानंतर तिसरं महाराष्ट्राच्या खाली गोवा, त्यानंतर कर्नाटक, ठीक आहे, आणि त्यानंतर इथं असणार केरळ. म्हणजेच पश्चिम किनाऱ्यावर 7 राज्यांना किनारा लागतोय. गुजरात, महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक आणि केरळ, 5 राज्यांना, सॉरी. ठीक आहे, आता याला वेगवेगळे नावं दिली आहेत. जसं केरळमध्ये किनारपट्टीला मलबार किनारपट्टी म्हणतात. कोणती म्हणतात? मलबार. ठीक आहे, तुम्हाला माहिती आहे बारमध्ये सर्वात जास्त केळी वेफर्स खातात. सो मलबार केळी, आलं लक्षात. त्यानंतर कन्नडमध्ये कोणती भाषा आहे? म्हणजे कर्नाटकमध्ये कोणती भाषा आहे? कन्नड. मग याला कोणता किनारा म्हणायचा? कन्नड किंवा कारवार. कन्नड किंवा कारवार किनारपट्टी. महाराष्ट्र आणि गोव्यामध्ये याला कोकण किनारपट्टी म्हणतात. कोणती म्हणतात? कोकण. बघा लक्ष द्या, काय कोकण किनारपट्टी, कारवार, कन्नड आणि मलबार हे कुठे म्हणतात? हे म्हणजे केरळ. आणि त्यानंतर गुजरातमध्ये याला म्हणतात काठियावाड. काय म्हणतात? काठियावाड. आलं लक्षात? असे किनारपट्टीचे नाव आहेत. चालेल, चला पुढे बघूया. आणखी कोणकोणत्या राज्यांना सीमा लागते सर? मग कोणकोणत्या राज्यांना किनारा लागतोय? तर बघा इथे लागतोय तमिळनाडू. कोणत्या राज्याला? तमिळनाडू. त्याच्या वर मग लागतोय आंध्र प्रदेश. त्याच्या वर लागतोय तो म्हणजे इथे असणारा तो म्हणजे ओडिशा. आणि त्याच्या वर तो म्हणजे वेस्ट बेंगॉल. ठीक आहे, बंगाल. सो अशा भारताच्या एकूण 9 राज्यांना 1 2 3 4 5 6 7 8 9 राज्यांना, ठीक आहे, हे 9 राज्य आहे. या 9 राज्यांना किती किनारपट्टी लागते पोरांनो? 7,517 किलोमीटर. व्यवस्थित लिहून घ्या बरं, मी जसं लिहितोय तसं. मी तुमच्याशी आधी बोललोय. ठीक आहे, अशाच प्रकारे आपण पूर्ण बॅचमध्ये काय करणार आहे? हे संपूर्ण विश्लेषण करणार आहे. आता काही मुलांच्या कमेंट अशा आहेत की सर तुम्ही स्पेशल जीएसची बॅच घेऊ शकता. तर का? ऑब्वियस यस, मी विचार करणार आहे की तुमच्यासाठी स्पेशल जीएस बॅच घेईल. किती लोक इंटरेस्टेड आहेत त्यांनी ते कमेंट बॉक्समध्ये करा, म्हणजे तशा प्रकारे आपल्याला व्यवस्था करता येईल. ओके, सो बघा असं तुम्हाला दिसतंय. आणि एक सर्वात महत्त्वाचं म्हणजे तमिळनाडूमध्ये या किनाऱ्याला कोणता किनारा म्हणतात? कोरोमंडल किनारा म्हणतात. कोणता? कोरोमंडल. आंध्र प्रदेशमध्ये काय म्हणतात याला? तर आंध्र प्रदेशमध्ये बघा लक्ष द्या, इथं याला कोरोमंडल म्हणतात. ठीक आहे, आंध्र प्रदेश इथं याला म्हणतात उत्तरी सरकार. काय म्हणतात? उत्तरी सरकार. नदन सरकार, उत्तरी सरकार. ओडिशामध्ये याला उत्कल किनारा म्हणतात. काय म्हणतात? उत्कल किनारा. सो असे किनारपट्टीचे वेगवेगळे नाव आहेत, हे लक्षात ठेवायचे. याच्यावर प्रश्न विचारतात. कोणत्या राज्याच्या सीमा लागतात सांगितलं, किती राज्यांना किनारपट्टी लागते हे सांगितलं. आता बघा सर्वाधिक किनारपट्टी कोणत्या राज्याला आहे असं जर विचारलं तर ऑब्वियस आहे बेटा गुजरातला. सर्वाधिक किनारपट्टी कोणाला? गुजरात. आणि सर्वात लहान कोणता आहे? तर ते आहे गोवा. तर लक्षात ठेवायचं
गोव्याला सर्वात कमी, ठीक आहे, आणि गुजरातला सर्वाधिक अशी किनारपट्टी. आणि एकूण किती किनारपट्टी लागते तर 7517 किलोमीटर. लिहून घ्या व्यवस्थित, क्लिअरच होईल सगळं, डोंट वरी. ओके, झालंय बचपन MBA. आता पुढे सर भारताच्या सागरी सीमा किती देशांना लागतात? भारताच्या ह्या सागरी सीमा ह्या किती देशांना लागतात असा प्रश्न आहे. ठीक आहे, चला बघा आता लक्ष द्या. भारताच्या सागरी सीमा लागतात त्या म्हणजे पाकिस्तान, कारण की इथं जो हा गुजरातचा किनारा आहे इथून पाकिस्तान मध्ये जाता येतं. सो पाकिस्तान 1 नंबरचा देश, ठीक आहे, ज्याला आपली काय लागते समुद्री सीमा. नंबर 2, आता ऑब्वियस आहे वर समुद्र नाही, समुद्र किनार लागत नसेल, इथं 2 नंबरचा देश आहे म्यानमार, ज्याला समुद्र किनार लागतोय. नंबर 3, इथं बांगलादेश नावाचा देश आहे ज्याला आपला बंगालचा उपसागर लागतोय. नंबर 4, इथं श्रीलंका आहे ज्याला आपला समुद्र किनारा लागतोय. त्यानंतर इथं 5, इथं मालदीव्स आहे. कोणता? मालदीव्स. ठीक आहे. नंबर इथे जर तुम्ही बघितलंय तर इथं थायलंड आहे. ठीक आहे, थायलंड. आणि इथं एक इंडोनेशिया. सो असे एकूण किती देश आहेत? इथे एकूण 6 देश आहेत की ज्याला भारताची समुद्र किनारपट्टी लागते. व्यवस्थित लिहून घ्या प्रॉपर. हा, मी जशा प्रकारे सांगितलं तसंच लिहायचं. कळालंय का? ठीक आहे. भारत सांगितलं, पाकिस्तान सांगितलंय, त्यानंतर म्यानमार सांगितलं आहे, ठीक आहे, थायलंड सांगितलं आहे, इंडोनेशिया सांगितलं आहे, मालदीव्स सांगितलं आहे. असं आता प्रश्न हा विचारेल की सर भारतात अशा किती झालंय हे व्यवस्थित, या राज्यांना भारताच्या काय आहेत समुद्र किनारा लागून आहे, समुद्री सीमा. आता पुढचा मुद्दा आहे की सर भारतात असे किती केंद्रशासित प्रदेश आहे ज्याला किनारपट्टी लागली आहे. तर बघा लक्ष द्या. आता केंद्रशासित प्रदेशाबद्दल बघू. इथं लक्षद्वीप आहे, या लक्षद्वीपला किनारपट्टी लागते, तुम्हाला माहिती आहे. नंबर 2 अंदमान निकोबार आहे. ठीक आहे, अंदमान व निकोबार याला किनारपट्टी लागते. नंबर 3, ठीक आहे, जे आहे इथं तुम्हाला असं दिसतंय की बघा इथं दमन-दीव दादरा नगर हवेली आहे. दमन-दीव दादरा नगर हवेली, फारच लांबलचक नाव ठेवलं नाही का. आणि चौथं ते म्हणजे पुद्दुचेरी. सो असे आहेत की याला या 4 केंद्रशासित प्रदेशांना आणि 9 राज्यांना, ठीक आहे, 9 राज्य आणि इथं 4 युनियन टेरिटोरीज याला काय होतंय हा समुद्र किनारा लागतोय. कोणाला काय म्हणतात हे नाव सांगितले मी तुम्हाला, पाठ करायला सोपी आहे. उत्कल म्हणजे ओडिशा, उत्कल बंग, ठीक आहे, आंध्र प्रदेश उत्तरी सरकार, ठीक आहे, तमिळनाडू कोरोमंडल, अशा प्रकारे नावं लक्षात ठेवायची. कोणत्या देशाला सीमा लागली हे पण सांगितलंय. कळालं का? चलो, आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा हा आहे बेटा की सर आम्हाला ना एवढं जे तुम्ही सांगितलं हे आमच्या लक्षात आलं. काय काय लक्षात आलं बघा. एक एक मुद्दा आठवतोय का? मी फक्त लिहितोय, तुम्ही मला सांगा ते काय आहे. चला, पहिला मुद्दा लिहितोय 7. चला बोला काय? भारत 7वा नंबर आहे क्षेत्रफळाने. चला, 1 भारत पहिला आहे तो म्हणजे लोकसंख्येनुसार 32, 87, 263. बोला काय आहे? सर भारताचं क्षेत्रफळ आहे. त्यानंतर मला सांगा किबिथू, सर पूर्वेकडचं गाव आहे. चला, गौरमोटा कोणतं गाव आहे? गौरमोटा गाव आहे, ते म्हणजे कुठलं? ते म्हणजे सर्वात पश्चिमेकडचं. त्यानंतर दप्तार काय आहे? सर्वात उत्तरेकडचं. कळालं का? म्हणजे असं एक एक रिकॉल करत राहायचं. समजतंय तुम्हाला? म्हणजे मी तुम्हाला जर दाखवायचं झालं तर बघा सुरुवातीपासून दाखवतोय की बॅच बद्दल तुम्हाला अपडेट दिली आहे, तुम्ही खरेदी करू शकता. नंबर 2 भारत हा उत्तर पूर्व गोलार्धात आहे आणि भारतातून 23.5 रेषा गेली आहे 8 राज्यातून आणि भारत उष्णकटिबंधीय प्रदेशात आहे. त्यानंतर भारत हा उत्तर पूर्वमध्ये येतोय, मध्य दक्षिण आशियामध्ये येतोय. त्यानंतर भारताचे 4 टोक दप्तार आणि कन्याकुमारी. त्यानंतर गौरमोटा ते किबिथू. भारताचा अक्षरवृत्ती विस्तार 8,4 ते 37,6 आणि रेखावृत्ती विस्तार 68 ते 97. त्यानंतर क्षेत्रफळ 32, 87, 263, 7वा नंबर आणि पहिला नंबर. ठीक आहे. त्यानंतर तुम्हाला सांगितलंय अक्षांश आणि रेखांश 32, 34, 32, 14 अशी उभी लांबी आहे उत्तर दक्षिण आणि 29, 33 ही आडवी आहे म्हणजे पूर्व पश्चिम. ठीक आहे. त्यानंतर पुढे आपण बघितलंय की भारतातून 8 राज्यातून कर्कवृत्त जात आहे. ठीक आहे. चला बोला. गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, झारखंड. ठीक आहे. त्यानंतर वेस्ट बेंगॉल,
मिझोरम आणि त्रिपुरा आणि मिझोरम अशा 8 राज्यांमधून जात आहे. आणि रांची, भोपाळ आणि गांधीनगरमधून जात आहे. सर्वाधिक MP मधून, सर्वात कमी राजस्थान. त्यानंतर भारतात जी मधातली रेषा ठरवली आहे, ज्याच्यावर वेळ ठरवतो, इंडियन स्टँडर्ड टाइम, ठीक आहे, ते ठरवतो 82.5 आणि ते 5 राज्यातून गेला आहे. UP, MP, छत्तीसगड, ओडिशा आणि आंध्र प्रदेश. आणि सर्वात महत्त्वाचं, भारताची वेळ ही ग्रीनिच पेक्षा 5.5 तासानं पुढे आहे. ठीक आहे, कळालं. आणि एका रेषेमध्ये 4 मिनिटाचं अंतर असतं. आणि 23.5 रेषा आणि 82 रेषा ही एकमेकाला गुरु घासीदास नॅशनल पार्क छत्तीसगड येथे छेदते. ठीक आहे. आणि ही रेषा शंकरगड किल्ला नैनी मिर्जापूर इथून गेली आहे. पुढचा प्रश्न, भारताला 15,200 किलोमीटरची सीमा लागली आहे आणि 55 MB आहे. बांगलादेश, चायना, पाकिस्तान, नेपाळ, म्यानमार, भूतान आणि अफगाणिस्तान. ठीक आहे. त्यानंतर हे 7 राज्यांची क्रमानुसार सांगितलंय, सर्वाधिक ते सर्वात कमी. ठीक आहे. क्लॉकवाईज, अँटी क्लॉकवाईज आपण बघितलंय. भारताचे 9 राज्य, गुजरात, मध्य प्रदेश, गोवा, कर्नाटक, केरळ, तमिळनाडू, आंध्र प्रदेश, ओडिशा आणि वेस्ट बेंगॉल या 9 राज्यातून आणि 4 केंद्रशासित प्रदेश, लक्षद्वीप, अंदमान निकोबार, दादरा नगर हवेली आणि दमन दीव, तसेच इथे असणारं पुद्दुचेरी, अशा 4 राज्यांना 7,517 किलोमीटरची सीमा लागते. कळलं. आता सर्वात महत्त्वाचं बघा, लक्ष द्या. जर हे 9 राज्य म्हटलं, एक मुद्दा तुमचा क्लिअर करतोय, जर तुम्हाला फक्त 9 राज्यांना विचारलं किती लागते मुख्य भूमीला, 9 राज्य म्हणजे काय, मुख्य भूमी, मेनलँड आहे ना ही. अरे बाबा, ही जी आहे ही मेनलँड नाही आहे का? याला जर सीमा विचारली तर ती आहे 6,100 किलोमीटर. आणि जर 4 केंद्रशासित प्रदेश म्हटलं, युनियन टेरिटोरी, आता युनियन टेरिटोरी कुठं आहे, लक्षद्वीप इथं आहे, अंदमान निकोबार इथं आहे. याला जर विचारलं तर उरलेलं किती असेल, 7,517 मधून 6,100 गेले म्हणजे 1,417 किलोमीटर. ठीक आहे. हे कोणाकोणाला लागतंय, हे लागतंय अंदमान व निकोबार आणि लक्षद्वीपला. कळालंय. सो अशा प्रकारे म्हणजे बघा, तुम्ही जेव्हा अभ्यास करत असताना परीक्षेचा, तेव्हा तुमच्या डोळ्यासमोर आला पाहिजे सगळा अभ्यास. पाठांतर कसं होणार आहे, पाठांतर तेव्हाच होत असतं जेव्हा तुम्ही समजून उमजून घ्याल. ठीक आहे. सो म्हणून ना आपण विचार करतोय, एरवी आपण फार जास्त म्हणजे असं म्हणा की सरळ सेवेच्या फार जास्त जागा घेत नाही की बॅचेस घेत नाही. पण या बॅचचा का विचार करतोय, जरी सांगायला सरळ सेवा असली तरी याचं बेटा पेमेंट स्केल ही क्लास 2 आहे. सो त्याच्यामुळे आणि एका मोठ्या संख्येने आहे. ऑब्वियस आहे तुमची स्पर्धा जे ग्रुप B, C आणि राज्यसेवेसारखी परीक्षेची तयारी करतात त्या विद्यार्थ्यांसोबत आहे. सो त्याच्यामुळे असा मी विचार केला की नाही, आता तसंही मुलांच्या कंबाईनचे एक्झामिनेशन पुढे गेले आहेत, राज्यसेवा पण आता डिसेंबरमध्येच होईल, तोपर्यंत मुलं मोस्टली इथं डायव्हर्ट होणार आहेत. ठीक आहे. सो त्याच्यामुळे सर्वात महत्त्वाचा मुद्दा काय ठरतो माहिती आहे का, सर्वात महत्त्वाचा मुद्दा ठरतो की तुम्ही त्या मुलांना कॉम्पीट करण्यासाठी त्या लेवलचा अभ्यास पाहिजे. TCS ही काही सोपी परीक्षा नाही. तुम्ही आता गेलेलं आहे सरळ सेवेचे रिझल्ट बघा, यामध्ये तेच मुलं पास झाले जे राज्यसेवा किंवा कंबाईनचा अभ्यास करत होते. असं समजलं का, ती लेवल मेंटेन करावी लागते. सो त्या दृष्टीनं मग आपण ही बॅच लॉन्च केली आहे, ज्याच्यामध्ये हायब्रिड मोडवर आहे. आणि असंच मी 1-to-1 लाईव्ह शिकवेल तुम्हाला, आणि मोबाईलवरून तुम्हाला तुमचे प्रश्नसुद्धा विचारता येईल, आणि सर्व क्लासमध्येच पाठ होईल याची आपण काय करतोय, तुम्हाला हमी देतोय. आलं का लक्षात? चालेल. चला पुढे. नंबर नेक्स्ट. पुढे आपण बघितलंय समुद्र सीमा 6 देशांना लागतंय, पाकिस्तान, म्यानमार, बांगलादेश, मालदीव, श्रीलंका, थायलंड आणि इंडोनेशिया. कळालंय. आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा जो तुमच्या सर्वात डोकेदुखीचा असतो तो म्हणजे सर कोणत्या राज्यांना कोणती सीमा लागते, नाही का. काहीच टेन्शन नका घेऊ. बघा 55 MB आपण कोड करतोय, हे तर लक्षात आलं ना तुमच्या. कसं पाठ होत नाही फक्त मला सांगा, आणि लेक्चर कसं वाटलं हे बरोबर सांगा बरं कमेंट बॉक्समध्ये, कारण की तुमचा कमेंट आमचा उत्साह वाढवणारा असतोय. आणि तुमच्या कमेंट जर तशा पॉझिटिव्ह असतील तर मग मी BMC साठी तुमच्यासाठी अनेकाविध लेक्चर घेऊन येईल, आणि तसंही येणारच आहे. डोंट वरी. तुम्हाला नगरपालिकेच्या वेळेस मी जसं आपण केलं होतं त्या पद्धतीनं. बघा 55 MB आहे. ब म्हणजे बांगलादेश, हा मुद्दा व्यवस्थित समजून घ्या. च म्हणजे चायना. ठीक आहे. चीन. ओके, कळलं. चीन. 3 नंबर प म्हणजे पापी, पाकिस्तान. ठीक आहे. न म्हणजे नेपाळ, हे गरीब आहे बिचारा. ठीक आहे. त्यानंतर म्यानमार, त्यानंतर भूतान. नावातच भूत आहे पण बाकी तसं शांत आहे, देवासारखं आहे. आणि हे म्हणजे जगात सर्वात जास्त सध्या विचित्रपणा करणारा देश तो म्हणजे अफगाणिस्तान. आता तुम्हाला प्रश्न काय येईल की सर हे लक्षात कसं ठेवायचं. अरे बाबा एक लक्षात ठेवायचं ना,
बांगलादेश कुठून आला मला सांगा बरं. बांगलादेश हा देश कोण्या देशातून निर्माण झाला सर? पहिले भारताचे 2 भाग झाले, भारत आणि पाकिस्तान, आणि पाकिस्तानचे भारतानं 2 भाग केले, म्हणजेच भारतातूनच पाकिस्तान आला. मग ते बंगाली, आपण बंगाली एकत्र जाऊ ना. मग काय म्हणायचं? ममता दीदी ये ना चल बे, है ना, नुंबा नुंबा दुंबा दुंबा टुंबा टुंबा. ठीक आहे. सो बघा काय, आम्ही तुम्ही बंगाली, काय करायचं? आम्ही तुम्ही म्हणजे आम्ही पण आणि तुम्ही पण काय आहो? बंगाली आहोत. असं का सर? आपण सर्व बंगालीच आहे. यस, आम्ही तुम्ही बंगाली. चला, आम्ही तुम्ही बंगाली म्हणजे काय होत असेल? ऑब्वियस, सांगा बरं काय असेल? हा कोड आहे का? तर यस बेटा, हा काय आहे? आम्ही तुम्ही म्हणजे आसाम, मी म्हणजे मिझोराम. ठीक आहे, आम्ही झालंय. तुम्ही म्हणजे त्रिपुरा. ठीक आहे, मेघालय. आम्ही तुम्ही आणि बंगाली म्हणजे बंगाल. झालं काय पाठ? चला बोला मग. बांगलादेशला काय म्हणायचं? आम्ही तुम्ही दोघंही बंगाली आहोत. काय म्हणायचं? आम्ही आणि तुम्ही दोघंही बंगाली आहे. व्यवस्थित लिहा बरं का फक्त. ठीक आहे, कळालं? हां. हे सर चायनाला बघितलं की ते लोक असे दिसतात. कसे? असे. आम्हाला लय हसू येतं. चायनाला बघितलं सर की आम्हाला लय हसू येतं. का रे बाबा? सर ते फार विचित्र दिसतात म्हणून. बरं ठीक आहे. हसू येतं म्हणजे काय? ह म्हणजे हिमाचल, ह म्हणजे हिमाचल, अ म्हणजे अरुणाचल. ठीक आहे. सी म्हणजे सिक्कीम आणि यू म्हणजे उत्तराखंड. यू म्हणजे उत्तराखंड. चायनाला बघितलं की लय हसू येते. आलं का लक्षात? झालंय काय? चायनाला बघितलं की हसू येतंय सर. ठीक आहे. हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, सिक्कीम, अरुणाचल प्रदेश आणि ऑब्वियस लडाख तर लागतंच. लडाख आहेच ना. ठीक आहे, लडाख पण लागतंच. इथं लडाख लिहितोय. ठीक आहे. पाकिस्तान सर, पाकिस्तान मधून एक गुज्जर होता, त्यानं काय केलं? भारतात प्रवेश केला. तर बेटा गुज्जर पंजाबी हे जे लोक आहेत, हे लोकच पाकिस्तानला काय करतात माहिती का? म्हणजे नाकी नऊ आणतात. गुज्जर पंजाबी. गुज्जर पंजाबी म्हणजे गुजरात. लागती गुजरातची सीमा. त्यानंतर ज म्हणजे जम्मू काश्मीर, र म्हणजे राजस्थान. ठीक आहे. प म्हणजे पंजाब. म्हणजेच काय? गुज्जर पंजाबी. किती राज्यांची सीमा लागते? 4 राज्यांची. गुज्जर पंजाबी म्हणजे गुजरात, राजस्थान, पंजाब, काश्मीर. ठीक आहे. आणि एक म्हणजे ते म्हणजे लडाख. हे लागतंच. कळालं का? आम्ही तुम्ही बंगाली. त्यानंतर हसू येतंय चायनाला बघून. नेपाळ. ठीक आहे. आता नेपाळचा काय करायचं बघा, लक्ष द्या. नेपाळचा कोड करायचा सुब्बू. नेपाळचा कोण आहे आपला मित्र? सुब्बू आहे. सुब्बू. चला आता सुब्बू कोण आहे व्यवस्थित समजून घ्या. पेनचा कलर नको चेंज व्हायला. यस, पाठ झालंय का? अशा प्रकारच्या लेक्चरची गरज आहे का? नक्की सांगा मला. ठीक आहे. सुब्बू. सुब्बू म्हणजे काय बेटा? एस फॉर सर सिक्कीम, यू फॉर यूपी, बी फॉर बिहार, त्यानंतर बी फॉर बंगाल. ठीक आहे. आणि यू फॉर उत्तराखंड. 2 उत्तराखंड आहेत ना, एक म्हणजे 2 यू आहेत ना, एक उत्तराखंडचा आणि एक यूपीचा. काय करायचं? सुब्बू. सुब्बू म्हणजे काय? सुब्बू म्हणजे सर या ठिकाणी आहे सिक्कीम, त्यानंतर उत्तराखंड, उत्तर प्रदेश, बिहार, बंगाल, उत्तराखंड. कळालं? झालंय. म्यानमार. आता एक लक्षात ठेवायचं, मीना. मीना एम ए करायला कुठे गेली? म्यानमारमध्ये गेली. काय लक्षात ठेवायचं? मीना एम ए करायला म्यानमारमध्ये गेली. मग आता मीना म्हणजे काय? तर बघा लक्ष द्या. मीना म्हणजे या ठिकाणी मिझोराम, ना म्हणजे नागालँड, एम म्हणजे मणिपूर आणि ए म्हणजे अरुणाचल प्रदेश. कळालं? मीना काय केली? एम ए. आले का लक्षात? किंवा अरुणा मीना काय असं लक्षात. मिनम्मा आणि अरुणा असं केलं तरीच लक्षात येतंय. ठीक आहे. भूतान. तर लक्षात ठेवायचं, हे भूतान जे आहे, या भूतानला भूतानची सभा भरली. तुम्हाला माहिती आहे ना, भूतानची सभा भरते. सो भूतानची काय भरली? सभा भरली. काय?
सर एके दिवशी काय झाली, भूतानची सभा भरली. कोणकोणती सभा भरली रे बाबा? सर या ठिकाणी सिक्कीम, आसाम, त्यानंतर बंगाल, ठीक आहे, आणि ए फॉर अरुणाचल, भूतानची सभा. ठीक आहे. आणि तुम्हाला सांगितले सर्वात कमी फक्त अफगाणिस्तानलाच लागते, एकमेव लागते काय, लडाख. आलं लक्षात? कळालं? झालं पाठ? एकदम क्लिअर झालं का? लिहून घ्या मग आता. समजलं? आता एक लक्षात ठेवायचं, काही देशांच्या बॉर्डर सांगतोय, एकही प्रश्न या बाहेर येणार नाही जर भारतावर विचारला तर. नंबर 1 भारत पाक, ठीक आहे, आणि भारत बांगलादेश, आणि दुसरं म्हणजे भारत बांगलादेश. यांची जी सीमा आहे यांना म्हणतात रॅडक्लिफ. का बरं म्हणतात सर? कारण की ही सीमा ठरवणारा अधिकारी कोण होता? रॅडक्लिफ. कळलं? त्यानंतर दुसरी भारत अफगाण, ठीक आहे, यांची जी सीमा आहे त्याला ड्युरँड लाईन म्हणतात. काय म्हणतात? ड्युरँड. आणि भारत चायना याला काय म्हणतात? याला म्हणतात मॅकमोहन. भारत चायना याला म्हणतात मॅकमोहन रेषा. कळलं? चला लिहून घ्या, व्यवस्थित लिहा. हे फार इम्पॉर्टंट आहे बरं का, हे सर्वात इम्पॉर्टंट आहे, व्यवस्थित लिहून घ्या. ठीक आहे, समजलंय? बघा मग, हा काय होता? भारताचा प्रशासकीय आणि तुमचा काय राजकीय भूगोल. आता अशाच प्रकारचे जे नोट्स असतील ह्या नोट्स तुम्हाला बॅचमध्ये प्रोव्हाइड केल्या जातील आणि सगळ्याचे सगळं तिथं पाठ करून घेतलं जाईल. ओके, सो बघा व्यवस्थित आपण काय बघितलंय? सर्वात पहिले पृथ्वीवरचं ठिकाण बघितलंय, विस्तार बघितला, त्यानंतर भारताचा अक्षरवृत्तीय विस्तार, रेखावृत्तीय विस्तार बघितला, लांबी रुंदी बघितली. त्यानंतर आपण बघितलंय की कुठून कर्कवृत्त पास होतंय, कुठून रेखावृत्त पास होतंय, किती तासानं पुढे आहे, कुठून रेष ठरवली. त्यानंतर सीमा बघितल्या, समुद्री सीमा, सागरी सीमा किती किलोमीटर आहे हे सुद्धा बघितलंय. ठीक आहे. आणि त्यानंतर आपण भारताला कोणत्या देशाच्या सीमा आणि सर्वात महत्त्वाचा डेटा हा की कोणत्या राज्याला कोणती सीमा. ठीक आहे. तर बघा, जर तुम्हाला ही बॅच जॉईन करायची असेल तर तुम्ही काय करू शकता, इथेच जाऊन ठीक आहे ही बॅच परचेस करू शकता. दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे बॅचच्या संदर्भात काही जर तुमच्या अडचणी असतील तुम्ही अकॅडमीला विचारू शकता. आणि लेक्चर कसं वाटलं हे कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. थँक्यू सो मच. कीप स्टडिंग. जय हिंद.